आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरून पुन्हा एकदा सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत तयार करण्यात आलेला आहे आणि या स्मारकाचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे। यावेळी 269 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आलेली असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं। तर गेल्या सरकारनं घोषणा केलेली होती पण स्मारकासाठी निधीच दिला नसल्याचा टोला मुनगंटीवारांनी अजित पवारांना लगावलाय। तुळजापूर आणि वढू बुद्रुक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या संदर्भात या सादरीकरण करण्यात आलं आणि या सादरीकरणाच्या आधारावर साधारणतः 269 कोटीची मान्यता देण्यात आली आणि या मान्यतेसोबत हे वेगाने कार्य करावं असंही सांगण्यात आलं। तर यावेळेला आलेली प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। 397 कोटी 54 लाख रुपयांचा विकास आराखडा त्यासाठी मंजूर केला जाताना दिसतोय। संभाजी महाराजांच्या स्मारकाचा हा वाद आहे। महाविकास आघाडी सरकारची फक्त घोषणा होती, निधी देण्यात आलेला नव्हता आणि पुन्हा एकदा मात्र मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीवरती गंभीर स्वरूपाचे आरोप करत हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केलेला आहे। तर संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबतची ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासंदर्भातली मोठी बातमी। वाद जो आहे त्या संदर्भात 397 कोटी 54 लाखांचा विकास आराखडा या संदर्भात मंजुरी मिळूनही हा निधी महाविकास आघाडीनं न दिल्याचा आरोप यावेळेला करण्यात आलाय। त्यांनी घोषणा केली, त्यांनी काही 269 कोटीची पूर्ण तरतूद केलीच नव्हती। भारतीय जनता पार्टी व बाळासाहेब ठाकरेजी यांच्या नावाची असणाऱ्या शिवसेनेला हे तर करायचंच आहे। संभाजीनगर हे औरंगाबादचं नाव बदलावं याचा आग्रह तर मी केला होता, पण या ठिकाणी आज जे सादरीकरण झालं अतिशय भव्य दिव्य प्रेरणा देणारं हे ऊर्जास्थान शक्तिस्थान होईल अशा पद्धतीच्या सूचना त्यामध्ये देण्यात आल्या। तर यावेळची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहिली। ज्यावेळेला या संदर्भातली प्रतिक्रिया देखील आपण पाहिली। मुनगंटीवारांनी थेटपणे डिवचलेलं आहे आणि संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबतची ही मोठी आणि महत्त्वाची बातमी। कारण छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठीचा आराखडा तयार करण्यात आलेला होता आणि त्यानंतरही मात्र जो जाहीर करण्यात आलेला 397 कोटी 54 लाखांचा विकास आराखडा होता त्या संदर्भातली केवळ घोषणा करण्यात आली, मात्र कुठल्याही प्रकारे निधी दिलाच नाही अशा प्रकारचा थेट आरोप महाविकास आघाडी सरकारवरती करण्यात आलेला आहे। मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीवरती हे आरोप केलेले, त्यामुळे पुन्हा एकदा स्मारकाचा वाद उफाळून येणार एवढं नक्की। मुनगंटीवारांनी अजित पवारांना यावरून थेटपणे डिवचलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठीचा आराखडा यापूर्वीच महाविकास आघाडी सरकारनं तयार केलेला होता। या संदर्भातली घोषणा करण्यात आली, मात्र हा निधी देण्यात आला नसल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केलाय। बीडच्या खंडोबा देवस्थानची जमीनही भूमाफियांनी ढापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। खंडोबा देवस्थानची सुरुवातीला 150 एकर जमीन होती अशा नोंदी असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय, पण गेल्या काही वर्षात मंदिराच्या जमिनीचे भूमाफियांनी लचके तोडल्याचं सांगण्यात येत आहे। एवढंच नाही तर महसूल दप्तरी ज्या जमिनीवरती मंदिर उभी आहे ती जागाही मालकी हक्काची नसल्याचं समोर आलेलं आहे। गेल्या काही वर्षांमध्ये खंडोबा मंदिराची जागा कुणी बळकावली असा सवाल बीडकर उपस्थित करतात। 15 एकरवर हे मंदिर आहे आणि त्याला 4 एकरचा एक कंपाऊंड वॉल मारलेला आहे आणि खाली एक 15 एकरचा कंपाऊंड वॉल मारलेला आहे। परंतु आज रोजी हे मंदिर महसूल दप्तरी मालकी हक्कात त्याची नोंद इतर हक्कात दिसून येते, ती मालकी हक्कात घेण्यासाठी आमची धडपड चालू आहे, पण महसूल खात्याकडे यासंबंधी कोणताही कागदपत्र नाही। शनी शिंगणापूरचं शनी मंदिर आजही महिला शनी चौथऱ्यावरती जाऊन पूजा करताना घाबरतात, किंबहुना जातच नाही। आणि अशातच खासदार संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजेंनी धाडस करत शनी शिंगणापूरमध्ये जात शनेश्वराची तेल वाहत विधिवत पूजा केली। देवस्थान ट्रस्टनेही त्यांच्या या कृतीचं स्वागत केलंय। पूर्वी शनी चौथऱ्यावरती महिलांना प्रवेश बंदी होती, काही वर्षांपूर्वी ती उठवण्यात आली असली तरी अजूनही महिला चौथऱ्यावरती जाण्याचं धाडस करत नाहीत। मात्र तारा राणी यांचा संघर्षाचा आणि क्रांतीचा वारसा पुढे चालवत त्यांनी प्रथा मोडीत काढून पूजा केलेली आहे।
राज्यातील सत्ता संघर्षावरील आजची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता उद्या सत्ता संघर्षावरती नियमित सुनावणी होणार आहे। राज्यामधील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला। युक्तिवादावेळी शिंदे गटाकडून नवाब रबिया प्रकरणाचा दाखला देण्यात आलेला आहे। पण महाराष्ट्रामधील सत्ता संघर्ष हा संदर्भातील निर्णय घेताना नवाब रबिया प्रकरणाचे परिणाम होणार नाही असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्य घटनापीठानं व्यक्त केलं। यावेळी शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलाय। दरम्यान सुनावणीच्या सुरुवातीलाच हरीश साळवे यांनी नवीन विधानसभा अध्यक्ष झाल्यामुळे हे सर्व प्रकरण त्यांच्याकडे गेलेलं आहे, त्यामुळे उपाध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद केला। आता सत्ता संघर्षावरती उद्या हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत। ज्या कारणास्तव त्यांनी स्वतःची पक्षाची मेंबरशिप व्हॉलंटरी गिव्हन अप द मेंबरशिप ऑफ द पार्टी हा जो त्यांचा हे होता, कारण ते पक्ष सोडून ते सुरत म्हणा गुवाहाटी म्हणा ज्या प्रकारे गेलं, तर तो मुद्दा त्यावेळेला बोलवलेल्या मिटिंगला गैरहजर राहणं, न तिथे उपस्थित न राहणं आणि मग याचाच अर्थ त्या पक्षादेशाला झुगारून त्या पक्षादेशाच्या विरुद्ध वागणं, म्हणजेच तुम्ही पक्षाची प्राथमिक सदस्यता ही स्वतःच्या यानेच तुम्ही सोडून दिलेली आहे, पक्ष सोडून दिलेला आहे, अशा प्रकारचं हे होतं। आणि मग तिथे अपात्रता पहिली लागते आणि मग त्याच वेळेला ज्या नोटिसेस अध्यक्षांनी, उपाध्यक्ष जरी असले तरी अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्या दिलेल्या होत्या त्यावर हे करायचं, अशा बऱ्याचशा याच्यावरचे केस लॉज आणि याच्यामध्ये ज्या तरतुदी कायद्याच्या दृष्टीने त्याचं विश्लेषण व्यवस्थित करण्यात आलं। ज्येष्ठ विधितज्ञ कपिल सिब्बल आणि मध्ये काही काळ मनु सिंघवींनी या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे आणि जे युक्तिवाद केले त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे आत्ताचं सरकार कसं असंविधानिक आहे, ते कोणत्या पायावर रचलं गेलं आणि सन्माननीय राज्यपालांचं वर्तन कसं घटनाबाह्य आहे हे त्यांनी अतिशय प्रकर्षानं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आणलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या शपथविधी संदर्भात केलेल्या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्रात वाद सुरू झालाय। शरद पवारांनी फडणवीसांचा दावा फेटाळल्यानंतर आता महाविकास आघाडीनेही फडणवीसांवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी तर फडणवीस जगातले 10वे आश्चर्य असल्याचा घणाघात केलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस जगातलं 10वं आश्चर्य, फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचे बाण, फडणवीसांवर बोलण्या इतकी उंची नाही, बावनकुळेंचा संजय राऊतांवर पलटवार। आमची चर्चा पवार साहेबांची झाली होती, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही अजितदादांना विचारा। देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यानं महाराष्ट्रात राजकीय द्वंद्व सुरू झालाय। शरद पवारांना विचारूनच अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। त्यामुळे 23 नोव्हेंबर 2019चा पहाटेचा जुना शपथविधी पुन्हा नव्यानं चर्चेत आलाय। स्वतः शरद पवारांनी फडणवीसांचा हा दावा फेटाळल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हे वक्तव्य वैफल्यातून केल्याचा टोला लगावलाय। अलीकडे मी त्यांची वक्तव्य पाहतोय, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे या जगातलं 10वं आश्चर्य, एका वैफल्यातून ते बोलतायत। संजय राऊतांच्या या टीकेनंतर भाजपनंही जोरदार पलटवार केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांवर बोलण्या इतकी राऊतांची उंची नसल्याचा टोला लगावला। संजय राऊतावर आता महाराष्ट्राने विश्वास ठेवणं बंद केला आहे। संजय राऊत साहेब हे जेलमध्ये गेल्यापासून शिवराळ भाषेत बोलायला लागले आहे। संजय राऊत साहेब यांना देवेंद्रजी कळल्याचं नाही, देवेंद्रजीच्या व्यक्तिमत्वावर बोलू नये। खरं तर त्यांची तेवढी उंची नाही आहे। एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे। पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांच्या दाव्यावर तोंडसूक घेत आहेत
ते पाहता तरी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचं दिसतंय. तुर्तास तरी महाविकास आघाडीत फूट पडण्याऐवजी महाविकास आघाडी अधिक भक्कम झाल्याचं दिसतंय. त्यामुळे याचे आता नाही पण भविष्यात काही पडसाद उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सध्या कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी मनमाडला तर आज चांदवडला रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं. सध्या कांद्याला कमीत कमी 300 तर सरासरी 500 ते 600 रुपये इतकाच भाव मिळतोय आणि या भावात वाहतुकीवरती केलेला खर्च देखील निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कांद्यानं केला शेतकऱ्यांचा वांदा. कांद्याला कवडीमोल भाव. कांद्याला हमी भाव देण्याची मागणी. शेतकऱ्याला हमखास पैसे मिळवून देणारं पीक म्हणून लौकिक असलेल्या कांद्यानं आता शेतकऱ्यांना रडवायला सुरुवात केली आहे. कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांना हे असं रस्त्यावरती उतरावं लागतंय. गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कोसळलेत. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हैराण झालाय. कांद्याला एकरी खर्च हा 40,000 रुपये एकरापर्यंत खर्च आहे आणि कांद्याचे 15,000 रुपये एकरी घडत आहे. तर त्या 15,000 रुपयात मजुरी सुद्धा निघत नाहीये. ही आमची व्यथा आहे. ही केंद्र सरकारनं तातडीनं ऐकून आणि कांद्याचे निर्यात शुल्क झिरो करून कांद्याला निर्यात कशी देता येईल याचा परिपूर्ण वाणिज्य मंत्रालयानं पाठपुरावा करावा. कांद्याला कमीत कमी 3,000 रुपये हमी भाव द्यावा किंवा क्विंटल मागे 1,500 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. जो प्याज, कपास और सोयाबीन उत्पादक किसान है. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी संसदेत कांद्याला हमी भाव देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र में सबसे ज़्यादा किसानों की आत्महत्या अगर कहीं पे होती है तो वो मेरा संसदीय क्षेत्र धाराशिव लोकसभा मतदार संघ है. अध्यक्ष महोदय, प्याज के निर्यात को बंदी करने के कारण और प्याज को जीवाणुनाशक वस्तु में लाने के कारण प्याज के दाम गिरे हैं. मेरी आपके माध्यम से सरकार से विनंती है कि ये निर्यात की बंदी हटाई जाए. गेल्या काही वर्षात कांदा पीक हात बट्ट्याचं ठरू लागलंय. ही परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकरी कांद्याकडे कायमची पाठ फिरवण्याची भीती आहे. बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. 24 तासांच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करा, अन्यथा एसटी महामंडळाविरोधात अवमान याचिका दाखल करू. द स्टेट महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेनं हा इशारा दिलेला आहे. 14 तारीख उलटून एसटीचे पगार झालेले नाहीतच आणि एसटी कामगारांची परवड थांबणार तरी कधी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. एसटी कर्मचारी आता पुन्हा एकदा आपल्या पगारासाठी मागणी करताना दिसतात. 24 तासांच्या आत कर्मचाऱ्यांचे पगार द्या अशी मागणी आता केली जाते. प्रत्येक महिन्यात 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनाकडे डोळे लावून बघावं लागतं. खरं तर या अनियमित वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं 23 ऑगस्ट 21 रोजी माननीय औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती. या याचिकेचा निकाल देताना न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवरती त्यांच्या देय तारखेला झाला पाहिजे. असं असतानाही प्रत्येक महिन्याला काही ना काही कारण काढून आम्हाला वेतनापासून वंचित ठेवलं जातंय आणि त्यामुळे राज्यभरातले सर्व कर्मचारी संतप्त झालेले आहेत. आज 7 तारीख निघून गेली, 10 तारीख निघून गेली, आज 14 तारीख आलेली आहे आणि अजूनही आमचा पगार आम्हाला मिळत नाहीये. आणि त्यामुळं आम्ही एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी, मी आणि ताडे साहेब, आम्ही दोघांनी मंत्रालयामध्ये माननीय OP गुप्ता साहेब यांना भेटून विनंती केलेली आहे. कालही चीफ ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी महोदयांना आम्ही भेटून विनंती केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज पत्र दिलंय, तरीही वेतनाबाबत अद्याप निर्णय होत नाही आणि नाईलाज असतो म्हणून आज आम्ही प्रशासनाला नोटीस बजावलेली आहे. ही नोटीस फौजदारी. राज्यामध्ये शिवजयंतीसाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात शिवरायांच्या महाआरतीचं आयोजन केलं गेलेलं आहे. यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे देखील उपस्थिती दर्शवणार आहेत. मंगल प्रभात लोढांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आपला एक मोठा उत्सव आपण साजरा करत आहे.
18 फरवरी 19 फरवरी 20 फरवरी तीन दिवसाचे महोत्सव होणार आहे. 18 फरवरीला छत्रपती उदयनराजे महाराज साहेब त्यांचे उद्घाटन करणार आहे. 19 फरवरीला सकाळी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या हस्ते तिथे ते शासकीय पूजा होतं, ते किल्ल्यावर ते पूजा करणार आहे. आणि संध्याकाळी तिथे महाआरती, आमची अपेक्षा आहे की 1 लाखपेक्षा जास्त लोक आरतीमध्ये त्यावेळी भाग घेतील. आणि त्यावेळी त्या दिवशी जाणते राजाचे कार्यक्रम आहे. 18 तारखेला मराठी बाणाचा कार्यक्रम आहे. शिवाय पण शिवग्राम तिथे उभे केलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अल जामिया तुस सैफिया म्हणजेच सैफ अकादमीच्या परिसरामध्ये आलेले आहेत. इथे ते बोहरा मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांना भेटणार आहेत. आणि काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याच अकादमीच्या उद्घाटनाला आलेले होते आणि त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपवरती टीका देखील केलेली होती. धर्मगुरू सय्यदना सैफुद्दीन यांना भेटण्यासाठी आता खुद्द उद्धव ठाकरे देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आमदार रवी राणा आणि नवनीत राणा नेहमी या आणि त्या कारणानं चर्चेत असतातच. राणा दाम्पत्यानं अनोख्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा केला. राणा दाम्पत्यानं एकमेकांसाठी वेळ काढत हा प्रेमाचा दिवस साजरा केलेला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा दोघेही वेगवेगळ्या कारमधून एका कॅफेमध्ये कॉफी डेटसाठी आले. मग काय मौसम जवा है, दिवसही खास आहे असं म्हणत थेट रवी राणांनी नवनीत राणांना गुलाबाचं फूल देत प्रपोज केलं. मला वाटते रोमॅन्टिक लग्नाची पहिली. आता आम्ही दोघंही प्रेम विवाह म्हणा की फॅमिली अरेंज मॅरेज म्हणा, आमचे सगळे परिवारांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होता, सोबत होता आणि त्याच्यानंतर आम्ही लग्न केलं. पण आपला करिअर आज आम्ही स्टँड करून ॲज ए स्ट्रॉंग पॉलिटिशियन, यंग पॉलिटिशियन म्हणून, समाजसेवक म्हणून आम्ही आपले समोर बसलेलो आहे. तर मला वाटते यंगस्टरनी आपलं भविष्यसुद्धा डोक्यात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जे आवश्यक आहे ते आपण केलं पाहिजे. पण सगळं काही तेच आहे, हा फक्त थोडासा बाजूनी ठेवून आणि आईवडिलांचं प्रेम आणि भविष्य आणि प्रेम हा सगळी गोष्टी मिक्स करून आपण जीवनामध्ये चाललो पाहिजे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अगदी काही दिवसांपूर्वी दिल्ली इथल्या श्रद्धा वालकर हत्याकांडानं अवघ्या देशाचं वातावरण ढवळून निघालेलं होतं. तशीच घटना दिल्लीत पुन्हा एकदा घडल्याचं समोर आलंय. इथल्या एका ढाब्याच्या फ्रीजमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या बाबा हरिदास नगर इथल्या परिसरातील एका ढाब्यावर ही घटना घडली. या प्रकरणी साहिल गेहलोत या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. साहिल हा 26 वर्षांचा असून साहिलनंच या तरुणीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. दिल्लीच्या काश्मीरी गेट परिसरामध्ये या तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला आणि त्यानंतर साहिलनं तिचा मृतदेह गावातील आपल्या ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला असून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. तर या होत्या या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातील प्रमुख शहरांच्या तापमानावर.